आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सर्वात आधी काय करतो? देवाचं दर्शन घेण्याआधी आपण मंदिरातील घंटा वाजवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की देवळात घंटा का वाजवली जाते? ही फक्त परंपरा आहे की यामागे काही गूढ रहस्य, आध्यात्मिक शक्ती आणि वैज्ञानिक कारण दडलं आहे? आज आपण जाणून घेणार आहोत देवळातील घंटा वाजवण्यामागचं खरं रहस्य. भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्टीमागे एक अर्थ आहे. मग ती पूजा असो, आरती असो किंवा मंदिरातील घंटा. पुराणांमध्ये असं सांगितलं आहे की घंटेचा आवाज हा नकारात्मक शक्तींना दूर करतो. जेव्हा घंटा वाजते तेव्हा तिच्या ध्वनी लहरी संपूर्ण वातावरणात पसरतात आणि त्या आवाजामुळे वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनतं. म्हणूनच अनेक मंदिरांमध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम घंटा वाजवण्याची परंपरा आहे. कारण घंटेचा नाद म्हणजे देवाला दिलेली एक प्रकारची सूचना. जणू भक्त देवाला सांगतो आहे, हे देवा, मी तुझ्या दर्शनासाठी आलो आहे. आपण लक्ष दिलं असेल की मंदिरातील घंटांचा आवाज खूप वेगळा असतो. तो आवाज काही सेकंद नाही तर बराच वेळ कानात घुमत राहतो. यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे. असं मानलं जातं की घंटा बनवताना तांबे, पितळ, जस्त आणि इतर धातूंचा वापर केला जातो. या धातूंमुळे निर्माण होणारा आवाज मानवी मेंदूवर सकारात्मक परिणाम करतो. घंटेचा नाद ऐकल्यानंतर मनातील विचार काही क्षणांसाठी शांत होतात, ताण कमी होतो आणि मन एकाग्र होऊ लागतं. म्हणूनच मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एक वेगळी शांतता जाणवते. कारण तो घंटानाद आपल्या मनाला बाहेरील जगापासून दूर नेतो आणि देवाशी जोडतो. आपण मंदिरात जातो, पण मनात काय असतं? कधी कामाचा ताण, कधी चिंता, कधी दुःख, कधी राग. पण ज्या क्षणी घंटा वाजते त्या क्षणी जणू मन थांबतं आणि आपलं लक्ष फक्त देवाकडे केंद्रित होतं. हीच तर खरी शक्ती आहे घंटानादाची. फक्त विज्ञानच नाही, यामागे आध्यात्मिक रहस्यही आहे. असं म्हटलं जातं की घंटेच्या नादामध्ये ओमचा कंपन दडलेला असतो आणि ओम हा संपूर्ण विश्वाचा मूलध्वनी मानला जातो. म्हणून जेव्हा मंदिरातील घंटा वाजते तेव्हा त्या ध्वनीमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून अनेक लोक घरी सुद्धा पूजा करताना घंटी वाजवतात. कारण घंटेचा नाद फक्त कानांनी ऐकायचा नसतो, तो मनाने अनुभवायचा असतो. तुम्ही पाहिलं असेल की आरतीच्या वेळी घंटा जास्त जोरात वाजवली जाते. कारण त्यावेळी वातावरणातील ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते आणि घंटेचा आवाज भक्तिभाव अधिक वाढवतो. म्हणून आरती ऐकताना आपल्याला अंगावर शहारे येतात, डोळ्यात नकळत पाणी येतं. कारण तो फक्त आवाज नसतो, ती असते भक्तीची अनुभूती. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा फक्त परंपरा म्हणून घंटा वाजवू नका, तर डोळे बंद करा, मन शांत करा आणि त्या नादाला अनुभवा. कदाचित तुम्हालाही त्या क्षणी एक वेगळी दिव्य शांतता जाणवेल. कारण मंदिरातील घंटा फक्त धातूची नसते, ती भक्त आणि देव यांना जोडणारी एक दिव्य शक्ती असते.